झालं काम? हा हा, नाही सुरूच आहे, चाललंय. का रे, इतकं टेन्शन मध्ये का दिसतोयस? काय नाही स्नेहा, अगं कंपनीचा जरा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे आणि मलाही थोडी आर्थिक अडचण असल्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे. सगळा पेमेंट मंथ एंडला होणार आहे, काय करू समजत नाही मला. बस एवढंच? काळजी करायचं काही काम नाही, मी आहे ना. तू आहेस, पण तू काय करणार आहेस? काय करणार आहे? 2च मिनिटं थांब. थांब तर. हे घ्या. कसले पैसे एवढे? आतापर्यंत करून ठेवलेली सेविंग. आज या पैशांचा खराखुरा उपयोग होईल. म्हणजे तू माझ्याकडून शॉपिंगला जे पैसे घेत होतीस ते सेव्हिंग करून ठेवत होतीस? वा. तुला काय वाटतं? तुझ्या बायकोला काळजी नाही? घरी ना आईबाबांना अशा अडचणीतून जाताना कायम बघितले, त्यामुळे तेवढी जाण आहे मला. हो, मला वाटायचं की माझी बायको खूप उदाळी, फक्त शॉपिंग करते, पैसे उडवते. पण आज कळलं तू किती गुणी आहेस. खरा संसार तुला कळतोय. तसं काही नाही, पण पैशाचा उपयोग कर. येस, थँक्यू. बरं, एक कप कॉफी करतेस का? खूप झोप आल्यासारखं वाटतं. लगेच आण. हॅलो. हां सर, पेमेंटचं काम झालं आहे, आज पाठवून देतो तुम्हाला. ओके. हॅलो. हा रवी, बोल. हा ताई, कशी आहेस तू? मी मस्त आहे, तू कसा आहेस? पण मजेत. आणि घरचे? आई बाबा पण छान आहेत. बोल, काय म्हणतो? ताई, तुझी थोडी मदत हवी होती. घराचं बांधकाम सुरू आहे आपल्या, पैसे थोडे कमी पडत आहेत, मला पैशांची गरज होती. अच्छा, पैसे हवे होते? ठीक आहे, मी ह्यांच्याशी बोलते आणि तुला कळवते. किती लागतील पण? एक 50,000 रुपये कमी पडतात. 50,000? चालते, मी बोलून कळवते हा तुला. हो चालेल, बाय. काय ग, कसला विचार करतेस? का नवरा ऑफिसवरून जमून आलाय, चहा पाणी करायचं काही तर? करते, पण एक सांगायचं होतं. काय ग? आज रवीचा फोन आला होता सकाळी. वा, काय म्हणतायत मेवणे बुवा? बरं आहे ना त्याचं? बरे, त्याने घर बांधायला काढले. माहितीये मला. आणि आता बाबा रिटायर झाल्यापासून हवी तशी मदत मिळत नाही त्याला त्यांच्याकडून, त्यामुळे. अगं, एवढं फिरून काय बोलतेस? काय मुद्द्याचं बोल ना. त्याला पैशाची मदत हवी होती. एवढंच ना? किती रुपये पाहिजेत त्याला? 50,000. बर, आपल्याकडनं होईल? अगं होईल म्हणजे काय, करूया. पेमेंट झालंय आता आणि होल्डवर गेलो होतं ना, त्याच्यामुळे आता काही प्रॉब्लेम राहिला नाही. त्याला सांगू? तू त्याला फोन कर, मीच चहा करतो तुझ्यासाठी. चालेल. हॅलो रवी. अरे, बोलणं झालंय भाऊजींशी,
ते बोललेत पाठवतो पैसे, काळजी करू नको. हा, ठेवते, बाय. ये ग, चहा घे. आलेच. काय करू, पहिलाच फोन लावतो. हा, रवी, बोल ना रे. ताई, अजून थोडे पैसे लागत होते मला. एक 25,000 रुपये लागताय. 25,000? बरं, बघते काय होतंय का. हो, चालेल. थकलीस काय आज काम करू? हम्म, बरं, ते बीसीचे पैसे भरायचे होते, भरलेस का? भरले दुपारीच. बरं, झोपायचं आता? हो. रवीचा फोन आला होता परत. का ग, काय झालं? त्याला अजून 25,000ची गरज होती. अच्छा, बघ ना म्हणा कोणाकडे तरी असतील तर. मग आपल्यालाच विचारत होता. आता काय माझ्या जीवावर घर बांधायला काढले का त्याने? माझा पगार किती का माहिती ना. आता त्यावेळेस होती सेविंग म्हणून दिली, आता नाही आहे. बिसीत पैसे भरायचे, बाकीच्या देणदाऱ्या द्यायच्या. बघा तुमचं तुम्ही, माझ्याकडे आता नाही होणार अवेलेबल. ऐक, ए आवडतेस का? जरा गावी जाऊन आई बाबांचं काय चाललंय पाहूयात ना जर. बरेच दिवस झाले आपण गेलोत पण नाही. जाऊ दे. कोण आता? बघते. रवी, अचानक ये. हे आले का परत पैसे मागायला? दाजी, अहो तसं काहीच नाही. मी पैसे मागायला नाही, तुमचे पैसे परत द्यायला आलो. हे घ्या, 50,000 रुपये. अरे वा, लॉटरी लागली वाटतं. आणि हा, यात 5,000 रुपये एक्स्ट्रा आहे व्याजाचे. अरे त्याची काय गरज होती, व्याजावर पडलंय माझं. अहो तसं नाही हो, बँकेतून जर काढले असते तर तिथं व्याज द्यावाच लागलं असतं ना. उसाचं बिल आलं तर म्हटलं पहिले तुमचे पैसे देऊन टाकावं. बरं रवी, आता आलायस ना, जेवण करून जा. हा, अगं ताई नको, घराचं रंगकाम चालू आहे, काही सामान येणार आहे, मला परत जावं लागेल. बरं, निघतो मग. हो. स्नेहा, मी जरा जास्तच बोललो का रवीला? अगं मला वाटलं तो परत पैसेच मागायला आला असेल, म्हणून मी त्याच्याशी उद्धटवाने बोललो. मला काय माहिती तो पैसे द्यायला आलाय. तुला माहिती ना किती आर्थिक अडचण सुरू आहे. जेव्हा सेविंग होती तेव्हा मी त्याला दिली होती, आणि मी पण थोडी जाणीव ठेवायला हवी होती, कारण माझ्या अडचणीच्या काळात तू सुद्धा उभी राहतेस. कधी कधी ना आपल्याला समजत नाही, पण विश्वासानेच नाती टिकतात. खरं, आता परत असं वागायचं नाही. ठीक आहे, चल आवर, आता आपण गावी जाऊन येऊया. ते व्यवस्थित ठेवा. हो. किती रुपयाची साडी घे? तुम्हीच घेऊन आलात ना. हे काय सोन्याची फुल लावलीत का याला? काहीतरीच काय, 200 रुपयाची घेऊन आलात आणि वर तोंड करून विचारताय परत. घेतली ते महत्वाचं आहे. मला माहेरी नेऊन कधी सोडणार आहे तुम्ही? कशाला जायचंय झक मारायला माहेरी? इथं नवरा नाही का तुला? 4 दिवसावर लग्न आलं बहिणीचं. घरचे सगळे विचारायला लागलेत, फोन येतात आहे त्यांचे, कधी येते म्हणून. या म्हणावं यायला, मग मी काय मोकळा आहे का इथं? तुम्हाला काहीच वाटत नाही का हो?
घरात सोडतो कधी? सोडतो माझ्या वेळेनुसार. लग्नाला हजर राहिली म्हणजे बस ना. उद्या जायचंय मला. बघा काय करायचं ते. आमकी अय लय राग येतो बाबा. झालं कापून? हो. चावी कुठे गाडीची? आता कुठे निघाले तुम्ही? जक मारायला निघलोय. आपल्याला जायचंय ना गावाला. अहो आता 2च दिवस राहिले. घरच्यांचे खूप फोन येतात आहे. आज जाऊ ना. मी लगेच जेवण तयार करते. जेवण करून निघू आपण. सांगितलं ना माझ्या वेळेनुसार नेऊन सोडवील. कशाला सारखी किटकिट करते का माझ्या होती? अहो 2च दिवस राहिलेत ना. आता तरी ग चावी कुठे गाडीची? नाही माहित मला. ताई, ए ताई. रवी, अचानक कसं काय आलास? अगं तुला किती फोन केले, तू एक फोन सुद्धा उचलला नाही. तुझे तिकडे सगळे वाट बघतायत. आईने मला तुला घ्यायला पाठवलंय. बरं झालं आलास. दाजू कुठे आहेत? ते गेलेत बाहेर. आणि घरची तयारी चांगली सुरू आहे ना? अरे जोमात, विचारूच नको. बरं चल तू आवर, दाजी येतील मागून, मी तुला घेऊन जातो. बरं, मी लगेच बॅग भरते. हा. बरं झालं रे तू आलास. बस. हो. रवी, हा ताई, इकडे ये बरं. आलो आलो. काय ग ताई? रवी, दागिन्याची पिशवी नाही दिसत आहे रे. अगं तूच कुठं तरी गडबडीत ठेवली असल. नाही रे, इथंच असते. कुठे गेले दागिने? अरे सगळं तिथंच ठेवलंय. मग गेले कुठं? दाजी बाहेर रे. स्नेहा बाहेर ये. कुठं गेला होता तुम्ही? दिसत नाही. दारू प्यायला गेलतो. आले परत दारू ढोसून. बघितलं? दाजी, मला वाटलं होतं तुम्ही दारू सोडली, पण तुम्ही तर हाय तसेच आहे. सुधारणार नाही तुम्ही. ए मस्कडे, तो कोण रे मला जज करणारा? हो. दागिन्याची पिशवी कुठे? मला नाही माहिती. खरं खरं सांगा. मला माहित नाही. दागिन्याची पिशवी तुम्हीच घेतली ना? हा घेतली. काय करणार? दारू प्यायला? हा, दारू प्यायला गेलो. काय करणार? काय करणार? तू काय करणार रे? हो, लाज वाटते का तुम्हाला? दारू प्यायसाठी बायकोचे दागिने विकून खाताय. विकले तर काय आलं? मीच केले होते तुला. तुझ्या बापाने केले होते. ए बंगारा. ठीक आहे. खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला. नाही सुटत ना तुमची दारू? प्या दारू. आणि आजपासून एकटेच राहायचं या घरात. मी चालली निघून. हात लावायचा नाही माझ्या अंगाला. धमकी कोणाली ती? आउट. ए पाळो. नाहीच थांबणार. निघालो लगेच. काय घेऊन बॅग घेऊन आलो. बॅग वेगळे तुमच्या बापाने ठेवलं का? बॅग वेगळी. पळा चला निघा. तुम्हाला पण कळेल बायको काय चीज आहे. तू चीज बडी है मस्त मस्त. तू चीज बडी है मस्त. काय चीज आहे? रवी, हा. अजून जागा आहेस तू? सकाळी लवकर उठायचंय ना? हा हो, थोडं काम आहे, मग झोपतो मी. आणि काय रे, इकडे बघ. चेहरा का असा पडलाय? काही झालंय का? अगं काय नाही, ते मित्राची माझी भांडणं झाली आणि बोलता बोलता मी त्याला काही गोष्टी चुकीचं बोलून गेलो. त्याचंच थोडं टेन्शन आलं, बाकी काय नाही.
उद्या जाऊन त्याच्याशी बोलणं कर. हं? हो. जास्त विचार करत बसू नकोस. तू झोपतो मी. हां, लवकर झोप. हा, हं. उठवते उद्या सकाळी. हो. स्नेहा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाला चहा? काय ग, काय? रवी अजून झोपलाय, उठला नाही. काय झालं? त्याला सकाळी उठवलं एकदा, पण नाही उठला. काहीतरी बिनसल्या वाटतं, कारण काल रात्री पण जरा विचित्रच वागत होता. ये बघूयात. हा. रवी, रवी, हां. अरे उठ. का रे? आज एवढा उशीर? रात्री झोपायला उशीर झाला, झोप येत नव्हते. बरं नाही का तुला? नाही, बरं आहे. तुझे एक्झाम झाल्यात ना सगळ्या? मार्क्स समजले का? काय झालं? रवी, हां. काय झालं मला खरं खरं सांग. ताई, मी एक्झाममध्ये फेल झालोय. काय? 2 विषय गेलेत माझे, आणि इथून पुढे मला MBA करायला जमणार नाही. माझ्याच्याने नाही होणार. मी MBA सोडतोय. रवी, रवी, बस. काय करावं ह्याचं? स्नेहा, मला वाटतं त्याने जरा जास्तच टेन्शन घेतलं. आता जर मी त्याला काही बोलायला गेलो ना की तो आणखी लाजेल. त्यापेक्षा तूच त्याची समजूत काढ. अगं राहिले 2 विषय तर काय झालं? यश अपयश हे चालूच असतं आयुष्यात. जा, बोलते त्याच्याशी. रवी, रडतोस कशाला? आणि टेन्शन घेऊ नको. आयुष्यात एकदा अपयश आलं म्हणजे संपलं का आपलं आयुष्य? ताई, आई बाबा गेल्यापासून दाजींनी आणि तुम्हाला सांभाळले. मी साधे तुमच्या अपेक्षा पण पूर्ण करू शकलो नाही का? मी काय केलं? फेल झालो एक्झाममध्ये. दाजींची अपेक्षा होती मी चांगलं शिक्षण घेऊन US ला जावं, पण माझ्याकडून नाही झालं. काही हरकत नाही, आणि हीच तर संधी आहे ना पुन्हा प्रयत्न करायची. असं खचून जायचं नाही. दाजींच्या मनाला काय वाटत असेल? त्यांनी माझ्या शिक्षणासाठी एवढा खर्च केलाय. दाजींशी मी बोलेन, आणि त्यांना पण कळतं. तू चांगला प्रयत्न कर आणि पुढच्या एक्झाममध्ये पास हो. त्यानंतर दाजी नक्कीच खुश होतील. हारून जाऊ नकोस काय? ठीक आहे, करेल मी प्रयत्न. आता चल, आवर लवकर आणि रडायचं नाही. हो. ठीक. झाली स्वयंपाकाची तयारी? सुरू आहे. खूप दमायला झाला आज ऑफिसमध्ये. भरपूर काम होतं. रवी कुठे गेला? दिसत नाही. आतमध्ये. त्याची ना आजकाल काळजी वाटायला लागली. आता 3-4 दिवस झाले व्यवस्थित बोलत नाहीये, काही खात नाहीये. बस टेन्शन घेतोय वाटतं.
होईल तो व्यवस्थित. त्याला थोडा वेळ द्यायला हवा आपण. आज तर खोलीतून बाहेर सुद्धा आला नाही. काय बोलतेस? जेवण सुद्धा नाही केलं? काय पडलं बरं? काय झालं? रवी, हे काय करत होता तू? काय आहे हे? हा, काय करत होतास? मग काय करू ताई, माझा जगून काय फायदा आहे? एक्झाम मध्ये तर मी फेल झालोच आहे, पण आयुष्यात सुद्धा मी फेल झालोय. मला नाही वाटत इथून पुढे मी काय करू शकेल. त्याच्यापेक्षा मेलेलंच बरं. रवी, काही काय बोलतोस रे? रवी, मी असा हारलेला रवी कधीच बघितला नाही. काय झालंय तुला? मला आता मित्र सुद्धा नावं ठेवायला लागले. अख्ख्या कॉलेजमध्ये सगळे नावं ठेवतात. आमच्या वर्गात मी एकटाच फेल झालोय. हे बघ, मला माहिती आहे परीक्षेच्या वेळी हिचे वडील गेले, त्यावेळी तुझा अभ्यास झाला नाही. आणि जे मित्र हसतात ना, त्यांचा विषय सोडून दे. अरे, आपल्यावर हसणारे हे मित्र नसतात. जे आपल्या सुखदुःखात सोबत असतात ना, ते आपले मित्र असतात. आणि 2 विषय गेले म्हणजे तुझं आयुष्य संपलं का रे? मला ना जिंकलेला रवी बघायचा आहे. परत उठ, अभ्यास कर. आणि परतही नापास झाला ना, तर हा दाजी तुला सांभाळील. जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत एक्झाम द्यायची. पण याचा अर्थ असा नाही की सारखं नापासच व्हायचं. आता मन लावून अभ्यास कर. काय? रवी, अपयश आलं म्हणजे काही संधी संपली का? तू आताही तुझं शिक्षण पूर्ण करू शकतो. दाजी आणि तुझी ताई कायम तुझ्या सोबत आहे. हा? हो, मी आता पुन्हा नव्याने सुरुवात करेन आणि पुन्हा कधी असं मरण्याचा विषय नाही करणार. चल, जेवण करून घे. हे चल ग, काय बनवलंय? हाच पालक वरण. चल. चल. काय जेव देतो यार. उठ.